आज मी तुम्हाला इथे खूप सिंपलशी उपवासाची काजू करी दाखवत आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे काजू, त्याच्यानंतर आहे हे उपवासाचं लाल तिखट आणि हे जिरेपूड आहे, सुकलेलं खोबरं आहे आणि जर तुम्हाला जिरेपूड तुम्ही उपवासाला चालत नसेल तर ती ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. इथे मी 10 मिनिटासाठी काजू पाण्यात ठेवलेत. तोपर्यंत तिकडे मी फोडणी करून घेते. 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्याच्या सुरुवातीला आपण असं सुकलेलं खोबरं चालेल किंवा ओलं असेल तरीही चालेल. मी इथं सुकलेलं घेतलं आहे. ते असं छान लाल कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याला असं छान लाल कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून जिरेपूड टाकायचे आहे. तेही छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथं लाल तिखट टाकतो आहे. लाल तिखट टाकून परत एकदा हे छान परतून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं तेल सुटल्यासारखं होतं. त्याच्यानंतर आपण जे भिजत घातलेले काजू होते ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेत. ते खूप असे बारीक नाही करायचे, थोडेसे रवाळ टाईप करायचेत आणि मग ती पेस्ट जेव्हा आपण करी खातो तेव्हा छान दाताखाली येतो तुकडा तुकडा काजूचा, तेव्हा छान लागते. मग इथे आपण आता काजूची पेस्ट घालून घेतली आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्याला बाजूने आता तेल सुटतं आहे तोपर्यंत आपण छान परतून घ्यायचं आहे. आणि मग थोडंसं काजूचं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं असतं ते पाणी घालून परत एकदा ते पाणी आपण करीत घालू शकतो. आपल्याला फार घट्ट हवी नसेल तर मग थोडंसं वरतून अजून पाणी घालून आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे त्याचा थिकनेस ठेवू शकतो. आणि सगळ्यात शेवटची प्रक्रिया म्हणजे वरती काजूचा तडका. काजू करी म्हटल्यानंतर काजूचा तडका दिलाच पाहिजे. तो तडका आहे दिलेला आणि कशी छान अशी ही काजू करी झाली. आणि आता येणार आहे ती आषाढी एकादशी, त्याच्यासाठीच हा पोटभरीचा मेनू मला खूप छान वाटला. मी त्याच्या आधीच हा ट्राय केला, खूप छान लागला. काजू करी अगदी आपण जी काजू करी रेग्युलर बनवतो तशीच, अगदी धाबा स्टाईल काजू करी म्हणतात तशी झाली. खूप छान आहे, एकदा करून बघा.